शेटे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज आपण रेकॉर्ड करतोय ॲस्ट्रॉनॉमी इन 90 सेकंड्सचा अजून एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. आणि आजचा जो आपला गेस्ट आहे तो आहे वेदांग. सो वेदांग, आता मी तुला चान्स देते, तू स्वतःला इंट्रोड्यूस कर. नमस्कार, माझं नाव वेदांग वारंगे. मी प्रोफेशनली एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि आता मी स्कॉटलँडमध्ये आहे, एडिनब्रामध्ये, विच इज अ कॅपिटल सिटी ऑफ स्कॉटलँड अगेन. आणि मी हेरिटवॉर्थमध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतोय. सो सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर माझ्या अंगात सुद्धा एक अशी क्युरिओसिटी होती, ज्याने मी जशी तुला क्युरिओसिटी होती की ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये सुद्धा एका नेक्स्ट लेवलवरती जायचं शिकायला, तसंच एक माझ्यात सुद्धा क्युरिओसिटी होती की मी ॲज अ बिंग अ सिव्हिल इंजिनियर आय वॉन्ट टू गो टू अ नेक्स्ट लेवल और टेक द इंडियन टेक्नॉलॉजी टू अ नेक्स्ट लेवल. म्हणून मी आता इथे आलोय. सो लेट्स होप की माझा मास्टर्स खूप चांगलं जाईल आणि मला ज्या गोष्टी मी इथे शिकतोय ती ऍट द एंड ऑफ द डे मला माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि मेनली इंडियाला डेव्हलप करायला वापरता येईल. नाईस. हे खूप चांगलं गोल आहे, खूप चांगलं अम्बिशन आहे आणि माझे बेस्ट विशेस नेहमी सारखे तुझ्या पाठीशी आहेत. मी खूप एक्सायटेड आहे जाणून घ्यायला की तुझा आजचा क्वेश्चन काय आहे, बिकॉज तू एवढं वाचतोस, आणखीन एवढा तू क्युरियस आहे. सो प्रोबॅबली तुझे क्वेश्चन्स काहीतरी खूपच असतील, एकापेक्षा अनेक असतील, पण एक मांडायची तुला आज अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे एक भरपूर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामधनं एक क्वेश्चन जो मे बी मला काही गोष्टी बघून किंवा हे क्लिअर नाही झाला, तर प्रोबेबली मला ते मराठीत कसं बोलायचं ते माहिती नाही. सो मी ते इंग्लिशमध्येच तुला फ्रेम करतो म्हणजे ते तुला कळेल. सो प्रश्न असा आहे की इज देअर अन इंटेलिजंट लाईफ इन युनिव्हर्स? ओके ओके, तुझा क्वेश्चन मी मराठी ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करते की तुला विचारायचं आहे की इंटेलिजंट लाईफ म्हणजेच लाईफ जी विचार करू शकते, कम्युनिकेट करू शकते, अशी लाईफ एक्झिस्ट करते का आपल्या युनिव्हर्समध्ये? आणखीन प्रोबॅबली हा सगळ्यांनाच क्वेश्चन, म्हणजे ऍज अन ऍस्ट्रोफिजिस्ट मला तर हा नेहमी कोणाही जेव्हाही मी कुठच्याही प्रकारचा इव्हेंट असतो, ऍक्टिव्हिटीज आमचे पब्लिक आउटरीच असतात, तेव्हा हा क्वेश्चन असतोच की अच्छा, दुसरे पण असे आहेत का आपल्यासारखे लोक, सिव्हिलायझेशन किंवा ह्युमन लाईफ दुसरीकडे पॉसिबल आहे का, आणि काय त्याचे मग ते कसे असतील, एलियन्स असतील तर ते कसे असतील आणि काय. सो आय गेस हा क्वेश्चन सगळ्यांच्याच मनात असतो. सो इट्स नाईस की मला थोडा ऍड्रेस करायला मिळेल हा क्वेश्चन. वेदांचा जो क्वेश्चन आहे त्याला आन्सर करायचा माझा टाइम स्टार्ट होतो आता. ओके, सो आपल्यासारखीच जी लाईफ आहे, ज्याला आपण इंटेलिजंट लाईफ म्हणू शकतो, ह्युमन लाईफ म्हणू शकतो, ती कुठे दुसरीकडे एक्झिस्ट करू शकते की नाही, यासाठीचं पहिलं जे आन्सर आहे ते ह्याच्यामधनं येतं की जर अर्थ सारखी लाईफ एक्झिस्ट करायला पाहिजे तर आपल्याला अर्थ सारखे प्लॅनेट्स शोधले पाहिजे. आणखीन लेट्स जस्ट आपण आता फक्त नंबर्सवरती फोकस करूया की आपल्याला काय माहिती आहे. सो अर्थ सारखे अजून हॅबिटेबल प्लॅनेट्स जे आहेत, ज्यांच्याकडे अर्थ सारखी लाईफला सपोर्ट करायची सिस्टम आहे, असे 60 हॅबिटेबल प्लॅनेट्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. आता या 60 प्लॅनेट्स पैकी जो सर्वात त्यातल्या त्यात जवळचा प्लॅनेट आहे तो आहे प्रॉक्सिमा सेनचा प्लॅनेट, प्रॉक्सिमा सेन बी, जो आपल्यापासून 4 लाईट इयर्स अवे आहेत. ह्याचा अर्थ की तिथे पोहोचायला 6000 इयर्स लागतात करंट टेक्नॉलॉजीला वापरून. सो बेसिकली द होल कन्क्लुजन इज की खूप डिफिकल्ट आहे ऍक्च्युअली, जरी लाईफ तिथे असेल तरी त्याबरोबर कम्युनिकेट करणं, बिकॉज ऑफ द डिस्टन्स जे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आहे. आणि ऍक्च्युअल लाईफला डिटेक्ट करणं, आणखी त्यांच्याबरोबर एक्सचेंज करणं कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन, हे डिफिकल्ट आहे. इम्पॉसिबल नाही आहे, पण डिफिकल्ट आहे. आणि आतापर्यंत तरी असं काहीही एक्सचेंजेस झाले नाही आहेत, आतापर्यंत तरी आपण असं काही शोधलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे आहे ऍक्च्युअल रियालिटी की आपण आतापर्यंत काय आपल्याला माहिती आहे. सो बराच वेळेला हा जो क्वेश्चन आहे की या युनिव्हर्समध्ये दुसरी लाईफ फॉर्म एक्झिस्ट करते की नाही, बघ माझा टाइम ऑलरेडी अप आहे. सो या युनिव्हर्समध्ये लाईफ फॉर्म एक्झिस्ट करते की नाही, या क्वेश्चनला मोस्टली जे आन्सर आहे त्याला प्रोबॅबिलिस्टिक वेने बघितलं जातं की ऍक्च्युअली तर आपण जाऊन शोधू नाही शकत, ऍक्च्युअली तर आपण जाऊन बोलू नाही शकत, पण ह्याचे चान्सेस किती आहेत की ही एक गोष्ट अशी असू शकते, आपल्यासारखीच एक सिव्हिलायझेशन एक्झिस्ट करू शकते या युनिव्हर्समध्ये, ह्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, हे ऑफकोर्स डिराईव्ह करू शकतो, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो.
आणखीन ह्या जे थिअरीचं जे फाउंडेशन आहे ते ले केलेलं जे फ्रँक ड्रेक म्हणून एक सायंटिस्ट होते 1961 मध्ये, त्यांनी एक असं इक्वेशन डेव्हलप केलं ज्या इक्वेशनचे 7 कंपोनेंट्स आहेत. आणि या इक्वेशनचे हे जे 7 कंपोनेंट्स आहेत ते मी तुला थोडेफार सांगायचा प्रयत्न करते की याच्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट तर पहिला या इक्वेशनचा भाग आहे की स्टार फॉर्मेशनचा रेट किती आहे या युनिव्हर्समध्ये. बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपली लाईफ सस्टेन करण्यासाठी आपल्याला सूर्याची, आपल्या स्टारची खूप गरज आहे. सो स्टार्स किती फ्रिक्वेंटली फॉर्म होतात युनिव्हर्समध्ये, स्टार फॉर्मेशनचा रेट किती आहे युनिव्हर्समध्ये, हे पहिला फॅक्टर आहे. सेकंड फॅक्टर आहे की आता स्टार्स तर एक्झिस्ट करतात, पण या स्टार्सच्या भोवती किती असे स्टार्स आहेत ज्यांचे ऍक्च्युअली प्लॅनेट्स आहेत. बिकॉज नॉट एव्हरी स्टार हॅज अ प्लॅनेट. सो त्याच्यामुळे यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर की फ्रॅक्शन ऑफ स्टार्स दॅट हॅव प्लॅनेट्स. सो हा सेकंड कंपोनेंट आहे. थर्ड कंपोनेंट आहे की आता तू बघितलंयस की किती प्लॅनेट्स आहेत ते, पण त्यातले किती प्लॅनेट्स आहेत ज्यांच्यामध्ये हॅबिटेबल झोन्स आहेत, ज्यांच्यामध्ये जे त्या प्लॅनेट, जे त्या स्टारच्या इतक्या जवळ आहेत आणि त्यांच्यावरती कंडिशन्स आहेत असे जे ते हॅबिटेबल असतील, जिथे लाईफ सस्टेन करू शकते. सो हा थर्ड कंपोनेंट आहे. मग चौथा कंपोनेंट आहे की जरी ते हॅबिटेबल असतील तरीही ते डेव्हलप करू शकतात का लाईफला. बिकॉज लाईफला नुसतं एक्झिस्ट नाही केलं पाहिजे, बट लाईफने डेव्हलप केलं पाहिजे. मग त्याचे फ्रॅक्शन किती आहे, त्याचा चान्स किती आहे. सो हा फोर्थ ऍस्पेक्ट आहे. फिफ्थ ऍस्पेक्ट मग नंतर जो उरतो तो आहे की ही जी लाईफ आहे ती इंटेलिजंट असू शकते की नाही. बिकॉज लाईफ हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण एक लाईफ आहे, बॅक्टेरिया, व्हायरसेस हे पण एक प्रकारचं लाईफ आहे, पण दॅट इज नॉट इंटेलिजंट. दॅट्स नॉट इंटेलिजंट लाईफ, राईट. सो मग ती आहे गोष्ट. मग नेक्स्ट फ्रॅक्शन हा आहे की या इंटेलिजंट लाईफ मध्ये पण एवढा fraction of intelligent life which has been evolved enough to develop communication. बिकॉज आता तू एन्शियंट इजिप्शियन्सना विचार केलास तर तेही इंटेलिजंट होते, पण त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती की ते रेडिओ सिग्नल्स किंवा पृथ्वीच्या बाहेर कुठच्याही प्रकारचा सिग्नल पाठवू शकते. सो दे वर नॉट इव्हॉल्व्ड इनफ किंवा टेक्नॉलॉजी वाईज ते ऍडव्हान्स नव्हते की ते करू शकते. आणि या 6 कंपोनेंट्स नंतर जो 7वा आणि काइंड ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट आणि अनसर्टन जो कंपोनेंट उरतो या इक्वेशनचा, तो आहे की ऍक्च्युअल जी एक सिव्हिलायझेशन असते त्याची जी मीन लाईफ आहे ती किती असते. बिकॉज आपल्याला माहितीये की पृथ्वीची जी लाईफ आहे किंवा पृथ्वी स्वतः त्याची, पृथ्वी हॅज अन एक्सपायरी डेट. जेव्हा सूर्य इव्हॉल्व्ह होणार की तो रेड जायंट स्टार बनणार, तेव्हा तो जे पहिले 3 ते 4 प्लॅनेट्स आहेत त्यांना एनगल्फ करणार आणि तेव्हा पृथ्वीचा अंत होणार. आणि हे खूप आपण ऑप्टिमिस्टिकली बघतो आहोत. त्याच्या आधीच आपण असं काहीतरी करू शकतो ज्याच्याने आपण स्वतःच्या सिव्हिलायझेशनला एक्सटिंक्ट करून टाकू. त्याच्याबद्दल लेट्स नॉट यू नेव्हर नो दॅट. सो त्याच्यामुळे आणि इनफॅक्ट ती स्टेज पण येण्याच्या आधी टेम्परेचर्स इतके राईज होऊ शकतात की ग्लोबल वॉर्मिंग होतील आणि आपली म्हणजे सिव्हिलायझेशन एक्सटिंक्ट व्हायला खूप काही जास्त लागत नाही ऍक्च्युअली. आणि असे बरेच अपोकॅलिप्टिक सिच्युएशन्स येऊन गेले आहेत पृथ्वीवरती, जेव्हा डायनोसॉर्स एक्सटिंक्ट झाले किंवा आईस एज आलं, असे एक्स्ट्रीम सिच्युएशन्स ऑलरेडी होऊन गेले आहेत. सो असे चान्सेस किती आहेत, म्हणजे एक सिव्हिलायझेशनला पूर्ण त्यांची जी लेंथ आहे ते जगण्यासाठी आणि पूर्ण एक्सटिंक्ट होण्याचा जो टाइम आहे तो किती आहे, हा पण या इक्वेशन मध्ये ऍड केला पाहिजे. आणि या सगळ्या कंपोनेंट्सना जेव्हा तू ऍड करतोस तेव्हा तुझ्याकडे एक नंबर मिळतो विच इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अ सिव्हिलायझेशन दॅट कॅन कम्युनिकेट विथ यू. आणि दिस नंबर, इट इज नॉट नॉन झिरो बट इट इज व्हेरी स्मॉल. इट्स रिअली व्हेरी स्मॉल. सो द चान्स की आपण ऍक्च्युअल मध्ये आपलं जे सिव्हिलायझेशनचा जो लाईफ टाइम आहे त्याच्या सिव्हिलायझेशनच्या टाइम मध्ये आपण ऍक्च्युअली एका दुसऱ्या सिव्हिलायझेशनला पण वी विल कम अक्रॉस विथ द सिमिलर काइंड ऑफ टेक्नॉलॉजी टू कम्युनिकेट विथ इच अदर, ह्याचा चान्स खूप कमी आहे. सो हे दॅट इज द मोर ऑर लेस द कन्क्लुजन. बट हा नॉन झिरो आहे. आणखीन काय आहे माहितीये की
ही जी हे जे इक्वेशन होतं हे 1961 मध्ये हे जे पहिल्यांदा डिस्कव्हरी झाली. त्यानंतर ना बऱ्याच सायंटिस्टनी ह्याचे बरेच वेगवेगळे फॉर्म्स बनवले आहेत, ह्याचे वेगवेगळे अडॅप्टेशन्स केले आहेत, काही त्यातले कंपोनंट्स काढले आहेत, काही कंपोनंट्स ऍड केले आहेत. ऑफकोर्स आता आपण जे रिसेंट स्पेस मिशन्स होते, जसं केपलर मिशन होतं, त्याच्याने आपण एवढे एक्झो प्लॅनेट्सना शोधलेत. म्हणजे आपण ऍक्च्युअली हे जे नंबर्स आहेत ते ऍड करू शकतो, की स्टार फॉर्मेशनचा रेट, हॅबिटेबल प्लॅनेट्सचा रेट, आणि हे सगळं आपण ऍक्च्युअली ऍड करू शकतो या इक्वेशन मध्ये. आणि हे सगळ्यांना तू कंबाईन केलंस ना, तर बेसिकली रिसेंट थिअरीज हे आहेत की ऍक्च्युअल मध्ये आपण कोणाला भेटणं आपल्यासारख्या सिव्हिलायझेशनला खूप त्याचा चान्स कमी आहे. बट देर इज डेफिनेटली अ चान्स की आपल्यासारखं सिव्हिलायझेशन हॅज ऑलरेडी लिव्ड, इव्हॉल्व्ड अँड एक्सटिंक्ट इन द युनिव्हर्स. ह्याचे चान्स आहे, आणि हा एक नॉन झिरो चान्स आहे, आणि हे पॉसिबली मे बी होऊन गेला आहे. ह्याचा पण चान्स आहे की मे बी फ्युचरमध्ये, आपण तोपर्यंत नसू ते बघायला, बट फ्युचरमध्ये इन सम अदर प्लॅनेट ऑफ द युनिव्हर्स ह्याची पॉसिबिलिटी आहे की आपल्यासारखी सिव्हिलायझेशन आहे, जी पण जगते, इव्हॉल्व्ह होते, एक्सटिंक्ट होते, आणि बस. सो हे या क्वेश्चनचा आन्सर मला सायंटिफिकली द्यायचा होता, की काय थिअरीज आहेत आणि काय ऍक्च्युअल मध्ये, म्हणजे यासाठी इक्वेशन्स आहेत, यासाठी नंबर्स आहेत, यासाठी एस्टिमेशन्स आहेत, जे मॅथमॅटिशियन्सनी, स्टॅटिस्टिशियन्सनी केले आहेत. म्हणजे आपला जो लिव्हिंग पॅटर्न आहे, इट इज नॉट कंपल्सरी ना की सेम लिव्हिंग पॅटर्न दुसऱ्या हॅबिटेबल प्लॅनेटचा पण असेल. डेफिनेटली असं एक्झॅक्टली जो आपला सेम एव्होल्युशन आहे तसंही नसेल, आपल्यासारखं जे कंपोजिशन आहे तेही त्यांचं नसेल, कम्प्लिटली ते दिसायला वेगळे असतील, काहीही असू शकतं. बट द थिंग इज की त्यांना शोधायचं कसं, आणि जे शोधायचं कसं आहे ना, तो पार्ट आहे आपण तो त्याच तेवढ्याच दुसऱ्या लाईफ फॉर्म बरोबर करू शकतो, जे आपल्यासारखी मॅच होतील, ज्यांच्याकडे आपल्यासारखं कम्युनिकेशनचे जे त्यांचे जे ॲबिलिटीज आहेत ते आपल्यासारखेच असतील, ज्यांची थोडीफार टेक्नॉलॉजीची लेवल सेम असेल आपल्यासारखी, आणि मगच आपण त्या लोकांना भेटू शकतो. जर त्याच्या पलीकडे काही असतील, जरी ते सुपर इव्हॉल्व्ड असतील, तर आपण त्यांचे मेसेजेस, सिग्नल्स आपण त्यांना डिकोड नाही करू शकत. प्रोबॅबली आले पण असतील, पण हा, एक्झॅक्टली. आणि आपल्याला जर आपण एक्झॅक्टली आपल्यापेक्षा ते कमी इव्हॉल्व्ड असतील, तर ते लोक आपल्याला सिग्नल्स नाही पाठवू शकत. सो आणि आपले सिग्नल्स डिकोड नाही करू शकत. सो म्हणून इट इज, जर दुसऱ्या लाईफ फॉर्मला भेटायचं असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ते ऑलमोस्ट सिमिलर पद्धतीने इव्हॉल्व्ह झाले आपल्यासारखे, आणखीन सिमिलर स्टेज ऑफ एव्होल्युशन मध्ये आहेत आपल्यासारखे. हे जर असेल तर इट इज पॉसिबल की आपण त्यांच्याबरोबर त्यांना भेटून कम्युनिकेट करू शकतो. आणि ही जी गोष्ट आहे ह्याची चान्स खूप कमी आहे, ह्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. सो दॅट इज द थिंग. एक इंटरेस्टिंग बुक आहे प्रोजेक्ट हेल मेरी म्हणून. सो अँडी वेअर म्हणून एक सायन्स फिक्शन रायटर आहे. तो स्वतः इंजिनियर आहे, पण तो सायन्स फिक्शन मध्ये जर तू मार्शियन वाचलं असशील किंवा ऐकून माहिती असेल तुला, मार्शियन त्याने लिहिलेली आहे. अर्थमिस म्हणून दुसरी बुक आहे त्याची, आणि तिसरी बुक त्याची आहे प्रोजेक्ट हेल मेरी म्हणून, जी लास्ट इयर आय थिंक पब्लिश झाली. ती बुक खूप इंटरेस्टिंग आहे. जर ज्या लोकांना एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ बद्दल इंटरेस्ट असेल त्यांनी ती बुक नक्की वाचा, मी रेकमेंड करेन, कारण माझी वन ऑफ माय फेवरेट बुक्स आहेत. इट्स रिअली रिअली नाईस. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही काही कळेल की वेगळे जे लाईफ्स असतील, एक्झिस्ट जर असतील, तर ते कसे असतील, आणि त्यांना आपण भेटायचे कसे चान्सेस आहेत ते. HAIL ना? हो, प्रोजेक्ट हेल मेरी, HAILMARI. येस, इट्स अ व्हेरी नाईस बुक. सो वेदांत, आय होप की हे डिस्कशन तुझ्यासाठी पण तेवढंच इंटरेस्टिंग होतं जेवढं माझ्यासाठी होतं, आणि तुझ्यामुळे मला हा एक क्वेश्चनला ऍड्रेस करायचा चान्स मिळाला. सो थँक्यू तू हा क्वेश्चन विचारलास, बिकॉज हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे माझ्यासाठी पण, आणि आय एम शुअर आपल्या बऱ्याच सबस्क्रायबर्ससाठी पण. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की लिहून कळवा. माझं आन्सर कसं वाटलं, तुमचे स्वतःचे जर काही वेगळे थिअरीज असतील तर तेही कॉमेंट्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा. आणखीन आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्स आणखीन फॅमिली सोबत शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.